आमच्या कोकणात म्हणजे आपल्या रत्नागिरीत हो, सकाळच्या नाश्त्याला इडली बनवा नाही तर डोसं बनवा. दुपारच्या जेवणात डाळ भात भाजी चपाती हवी म्हणजे हवी. म्हणून आमच्याकडं सकाळी असं नाश्ता नाही बनत. तर आज म्हटलं चांगलासा नाश्ता बनवते. पोरं कंटाळली साप डाळ भात खाऊन खाऊन. कधीतरी फवं चालतात. आमच्या रत्नागिरीत आता असं कोण नाही हो बोलत. ज्या जुन्या बायका असतील ना त्या तेवढ्याच बोलतात, नाही तर आडगावातली माणसं असतील ना ती तेवढीच बोलतात. आमच्या रत्नागिरीमध्ये शुद्ध मराठी बोललं जातं. सगळीजणं एकदम शुद्ध मराठी बोलतात. आता येऊया आपण आपल्या मेन रेसिपीकडे. ती म्हणजे मी आज साऊथ इंडियन स्टाईल इडली बनवते. साधी सोपी आणि प्रमाणबद्ध अशी रेसिपी आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे, मुद्दामच छोटी वाटी घेतलेली आहे. आणि हे जे प्रमाण मी आज वापरलेलं आहे ते बरोबर या प्रमाणामध्ये 4 ते 5 जणांचं हे प्रमाण आहे इडलीचं. तर हे जे तांदूळ मी घेतलेलं आहे ते इडलीचा तांदूळ घेतलेला आहे खास. तर इथे मी हा सपाट असं करून घेतलेली आहेत तांदूळ हे. आणि वजनी प्रमाण सांगायचं तर बरोबर या एका वाटीमध्ये 50 ग्रॅम इतके तांदूळ मावतात. अशा मी 3 वाट्या म्हणजेच 150 ग्रॅम हे तांदूळ घेतलेले आहे. हा खास करून आपल्याला हा इडलीचा तांदूळच वापरायचा आहे. याने इडली एकदम पांढरी शुभ्र साऊथ इंडियनमध्ये जशी बनवली जाते तशीच बनते. त्याचबरोबर आता इथे आपल्याला उडदाची डाळ न वापरता जो मार्केटमध्ये गोटा उडीद म्हणजे अनपॉलिश अख्खा उडीद जो मिळतो तो वापरायचा आहे. तर तो सुद्धा मी इथे सपाट करून घेतलेला आहे, पण मी कमी वापरलेला आहे. म्हणजेच मी इथे 1/4 वाटी घेतलेली आहे. तर हे बघा, याचं वजनी प्रमाण सांगायचं तर बरोबर 40 ग्रॅम इतका हा उडीद घेतलेला आहे. जर तुम्हाला कुठेही हा उडीद नाही मिळाला तर तुम्ही उडदाची डाळसुद्धा घेऊ शकता. हे सगळे जिन्नस म्हणजे दोन्ही जिन्नस आपल्याला वेगवेगळे ठेवायचे आहेत भिजायला, म्हणून मी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून घेतलेले आहेत. तर आता हे जे मी तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, चोळून धुवायचे आहेत 2 ते 3 वेळा. एकदम घासून चोळायचे नाही आहेत, तर अगदी हलक्या हाताने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. आणि आपण जसं भात ठेवतो की नाही त्या पद्धतीने भातावर या तांदूळांवरती 4 बोटं इतकं पाणी ठेवून द्यायचं आहे. आणि किमान 2 तासासाठी आपल्याला हे तांदूळ भिजायला ठेवून द्यायचे आहेत. आता इथे काय करायचं आहे तर अगदी पाव चमचा आपल्याला मेथीचे दाणे घालायचे आहेत. साधारण 10 ते 15 दाणे या मेथीचे घालायचे आहेत आणि झाकून ठेवून द्यायचं आहे. त्याचबरोबर आता मात्र आपण जी ही उडीद घेतलेले आहेत ते मात्र एकदम चोळून धुवायचे नाही आहेत, तर अगदी हलक्या हाताने धुवायचे आहेत. नाहीतर यातला चिकटपणा थोडा कमी होतो आणि जे आपण जे बॅटर छान आपण भिजवणार आहोत ते छान फर्मंट होण्यासाठी हे जे उडीद आहे ते आपल्याला अजिबात चोळून न धुता हलक्या हाताने धुवायचे आहेत, फक्त 1 ते 2 वेळाच. आणि त्यावरती सुद्धा मी पाणी घातलेलं आहे आणि हे 2 तासासाठी भिजायला ठेवून दिलेलं आहे. तर 2 तासाने तुम्ही बघाल तर हे तांदूळ छान असे फुललेले आहेत. अगदी हा जो तांदूळ आहे ना तो स्पेशली डबल होतो आणि म्हणूनच हा खास करून वापरायचा आहे. त्याचबरोबर उडीदसुद्धा छान फुललेले आहेत. तर आता आपण हे वेगवेगळंच दळून घेणार आहोत. तर हे उडदाचं जे पाणी आहे ते अजिबात ओतून द्यायचं नाही आहे. हेच पाणी आपल्याला मिक्सरमधून फिरून घेताना वापरायचं आहे. तर आता आपण त्या सगळ्यात आधी काय करायचं आहे तर बरोबर इथे मी 1 वाटी म्हणजे 20 ग्रॅम आपण जे कांदे पोहे बनवतो ते पोहे घेतलेले आहेत आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि जसं आपण कांदे पोहे करताना जसे धुवून घेतो तसेच धुवून घेतलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये पाणी तर नाहीच ठेवलेलं आहे, फक्त धुवून घेतलेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी हे उडीद जे आहेत ते भिजवलेले ते वाटून घेणार आहोत. कारण उडीद चिकट असतात, तर म्हणून सगळ्यात आधी मी उडीद वाटून घेते. त्यामध्ये उडदाचं जे पाणी काढून घेतलेलं आहे ते घालून घेतलं आणि एकदम बारीक क्रीमी टेक्स्चरचं हे जे उडीद आहेत ते आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. तर एकदम छान असं बारीक हे वाटून घ्यायचं आहे, अजिबात कुठेही भरट ठेवायची नाही आहे. आता इथे मी एक मोठा डबा घेतलेला आहे उंच. तो का मोठा डबा घेतलेला आहे ते पुढे सांगणारच आहे. तर आता हे जे वाटून घेतलेले उडीद आहेत ते मी या डब्यामध्ये काढून घेते. आणि हे भांडं बघा एकदम चिकट झालेलं आहे की नाही, म्हणूनच आपण सगळ्यात आधी हे उडीद मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत. आता त्याचबरोबर त्याच्यानंतर हे तांदूळ जे आहेत ते निथळून घ्यायचे आहेत आणि जे उडदाचं पाणी काढून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं रवाळ असं हे दळून घ्यायचं आहे. रवाळ परंतु बारीकच असं आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे सुद्धा मी ज्यामध्ये उडदाची पेस्ट काढून घेतलेली आहे त्यामध्येच काढून घेते. आता उरलेले जे तांदूळ आहेत ते सुद्धा मी पाणी निथळून घेते पूर्णपणे या पातेलीतलं आणि ते सुद्धा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. त्याचबरोबर जे आपण भिजवलेले पोहे आहेत ना ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत.
तर हे जे उरलेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे. तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही साधं घरातलं थोडंसं पाणी वापरू शकता हे दळून घेताना. तर हे बघा एकदम छान असं व्हाईट शुभ्र दिसतं आहे, मस्त दिसतं आहे आणि क्रीमी असं टेक्स्चरचं हे सुद्धा मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता मिक्सरच्या भांड्याला जे सगळं मिश्रण चिकटलेलं आहे त्यासाठी काय करायचं आहे, मी एक अर्धा वाटी पाणी घातलं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं. त्यामुळे हे जे चिकटलेलं मिश्रण आहे मिक्सरचं ते सुद्धा व्यवस्थित बाहेर आता झालेलं आहे, आलेलं आहे. आणि ते सुद्धा मी ह्या बॅटरमध्ये घालून घेतलं. तर जास्त पाणी सगळ्यात आधी घालायचं नाही आहे, तर थोडं पण पाणी घालूनच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आणि मी आता हे हातानेच फेटून घेते. ज्याप्रमाणे आपण अंड फेटतो ऑमलेट घालताना आणि अंड फेटून ते हलकं होतं, त्याला बबल्स येतात, त्याप्रमाणेच आपल्याला हे साधारण 10 ते 15 मिनटं असं छान एकाच बाजूला फेटून घ्यायचं आहे. थोडं वर खाली करूनच फेटून घ्यायचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये हवा भरली जाते, याला छान बबल्स क्रिएट होतात आतमध्ये आणि मस्त हे फ्लफी क्रीमी आणि मस्त हलकं हे बॅटर छान असं तयार होतं. तर हे बघा मस्त असं स्मूथ टेक्स्चरचं हे बॅटर तयार झालेलं आहे. तर आता या डब्यामध्येच मी मुद्दाम काढलेलं आहे. तर आता हे तुम्ही बॅटर बघून घ्या किती आहे ते. तर एकदम अर्ध्याच्यासुद्धा खाली हे झालेलं आहे मिश्रण. मी इथे लाईन काढून घेते स्केच पेननेच. आणि उद्या बघाल तर हे बॅटर छान असं डबल झालेलं असणार आहे. तर आता याच्यासाठी मी काय एक ट्रिक वापरणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. तर हा कुकर आपल्याला फक्त तापवून घ्यायचा आहे. अगदी कडकडीत हात आपल्याला भाजेल इतपत तापवायचा नाही आहे, तर आपल्या हाताला सोसवेल इतपतच आपल्याला हा गरम करून घ्यायचा आहे कुकर. तर मी गॅस बंद केलेला आहे आता आणि हा कुकर मी आता खाली उतरून घेते. आणि तळ्यामध्ये हा कुकर जास्त तापलेला आहे, त्यामुळे मी इथे एक प्लेट घातलेली आहे. आणि ज्याप्रमाणे आपण केकचा टीन वगैरे ठेवतो ना त्या पद्धतीनेच, तर आता हा डबासुद्धा मी यामध्येच ठेवून घेतलेला आहे. आणि कुकरमध्ये राहणारं भांडं घ्यायचं आहे म्हणून मी इथे डबा घेतलेला आहे, कारण पातेल्या या कुकरमध्ये राहत नाहीत, तुम्हाला माहीतच आहे, म्हणून मी इथे हा डबा घेतलेला आहे. आणि आता या कुकरच्या झाकणाची रिंग किंवा शिट्टी काढायची नाही आहे, तर असंच्या असं झाकण लावून ठेवायचं आहे. याने होतं काय, जे आपण हा जो कुकर तापवून घेतलेला आहे आणि लगेचच तापवलेल्या या गरम कुकरमध्येच आपण हे बॅटरचा हा डबा ठेवलेला आहे, त्यामुळे आतमध्ये जी हीट तयार होते आणि ती खूप वेळपर्यंत ती हीट तशीच राहते. त्यामुळे आपलं जे इडलीचं बॅटर आहे ते छान असं फर्मेंट होतं. आता नेक्स्ट डे बघूया आपण. तर हे बॅटर बघा तुम्ही छान असं डबल झालेलं आहे, खूप मस्त हे बॅटर फुलून आलेलं आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये ही सोपी ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा. तर हे बघा ही लाईन आपण इथे काढलेली आहे आणि आपलं बॅटर आहे ते अगदी वरपर्यंत आलेलं आहे. तर खूप मस्त असं हे बॅटर छान असं फुलून आलेलं आहे. छान असं या बॅटरला जाळीसुद्धा दिसते आहे आपल्याला. तर हे बॅटर आपण जेव्हा रात्री भिजवलं होतं तेव्हा मी मीठ अजिबात घातलेलं नव्हतं, तर मीठ आपण हे इडली बनवताना आत्ता घालणार आहोत. तर खूप छान असं हे बॅटर फुललेलं आहे, मस्त आलेलं आहे हे बॅटर. आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघून घ्या, ही अशी आहे, इतपत घट्ट आहे. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे जास्त. तर आता मी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते, कारण मी या इडल्या सगळ्याच आत्ता बनवते. जर तुम्हाला सगळ्या इडल्या एकदम बनवायच्या नसतील तर तुम्ही थोडं मिश्रण एखाद्या बाउलमध्ये काढून घ्या आणि त्याप्रमाणेच मीठ घाला आणि बाकीचं मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या. तर आता मात्र हे जे मिश्रण आहे ते आपल्याला अगदी हलक्या हाताने ढवळायचं आहे. याच्यामध्ये जे हवा भरलेले जे बबल्स आहेत ते आपल्याला मोडू द्यायचे नाही आहेत, त्यामुळे इडलीला छान अशी जाळी येते. आता आपण इडलीच्या स्टँडची माहिती बघूया. तर आता आपण जेव्हा अशा पद्धतीचं इडलीचं स्टँड वापरतो तेव्हा काय करतो, तर हे जे इडलीचं मिश्रणाचा जो साचा आहे त्याच्यावरती हे जे छिद्र असलेलं हे जे भांडं आहे ते ठेवत नाही. आणि त्याने काय होतं, इडली जर आपली जी शिजते आणि ती जी हवा असते ती जायला तिला वाव मिळत नाही, म्हणून ती वरच्यावरच त्या साच्याला लागते आणि खाली त्याचं पाणी होऊन ते आपल्या इडलीवरती पडतं. म्हणून इडलीच्या साच्यावरती आपल्याला बरोबर हे छेद आहेत 3 ते ठेवायचे आहेत, म्हणजे इडली शिजल्यानंतर त्याची ती वाफ आहे ती वरती निघून जाते. तर आता या इडलीच्या भांड्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे बॅटर या इडलीच्या भांड्यामध्ये ओतून घेते. तर हे बॅटर व्यवस्थित मी आता ओतून घेतलेलं आहे. अगदी वरपर्यंत ओतलेलं नाही आहे, कमीच ओतायचं आहे, कारण ही इडली फुलणार आहे. थोडं केकच्या टीनला जसं आपण टॅप करतो त्या पद्धतीने थोडं टॅप करून घेतलं, थोडी
हलवून घेतली जेणेकरून हे मिश्रण सारखं झालं. आता उकळी आलेल्या पाण्यामध्येच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. म्हणजे इडलीचा जो कुठलाही स्टीमर असेल त्या पाण्यामध्ये चांगली पाण्याला उकळी आली पाहिजे आणि मगच ठेवायचं आहे. त्यामुळे आपली ही इडली चिवट वातट होणार नाही. आणि 12 ते 15 मिनटं आपल्याला या इडल्या छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघाल की 15 मिनिटांनी या इडल्या छान अशा मस्त फुललेल्या आहेत, मस्त डबल झालेल्या आहेत, छान जाळी आलेली आहे या इडल्यांना. तर या इडल्यांचं स्टँड काढून घ्यायचं आहे या भांड्यातूनच. आणि आपल्याला या इडल्या एकदम थंड झाल्यावर किंवा एकदम गरम असताना या साच्यातून काढायच्या नाही आहेत. त्यामुळे गरम असताना जर इडली काढली तर ती कुस्करते आणि एकदम थंड झाल्यानंतर ती व्यवस्थित काढली जात नाही, व्यवस्थित निघत नाही. म्हणून थोडी गरम असताना आपल्याला या इडल्या या साच्यातून चमच्याने काढून घ्यायच्या आहेत. तर ही इडली तुम्ही टूथपिकने चेकसुद्धा करू शकता शिजले की नाही ते. तर ही इडली बघाल तर एकदम मऊ झालेली आहे, सॉफ्ट आहे, हलकी आहे वजनाला आणि खूप मस्त बनलेली आहे. टेस्टसुद्धा खूप छान होती आणि मस्त जाळीसुद्धा खूप मस्त अशी आलेली आहे. आणि अशी दाबून बघितली तरी पण ती दाबल्यानंतर तिचा आकार पुन्हा जो आहे त्या पूर्ववत आकारात येते. एवढी मस्त अशी ही इडली बनलेली आहे, तुम्ही बघू शकता इथे. तर या सगळ्या इडल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता या केळीच्या पानावरती काढून घेते. आता आपण 4 ते 5 जणांसाठी सांबार बनवतो. त्यासाठी इथे 1 वाटी तूर डाळ, पाव वाटी मूग डाळ घेतली. डाळी 2 ते 3 वेळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि या डाळीमध्ये 1 ते 1.5 इंचभर पाणी घातलं, पाव चमचा मीठ घातलं आणि ही डाळ कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून शिजवून घेतली. तर कुकर होतो आहे तोपर्यंत आपण भाज्या घेऊया. तर इथे बघा मी हा गावठी शेवगा घेतलेला आहे, ही शेवग्याची शेंग घेतलेली आहे, कोकणी भाषेत याला डांबे बोलतात. तर गाजर घेतलेला आहे, 1 टोमॅटो लाल घ्यायचा आहे आणि दुधी भोपळा घेतलेला आहे, 1 वांगं घेतलेलं आहे. तर तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, यामध्ये बीन्ससुद्धा घेऊ शकता. तर या सगळ्या भाज्या मी छान कट करून घेतलेल्या आहेत. तर हे बघा दुधी भोपळ्याचं साल काढून कट करून घेतलेलं आहे, गाजरचं सुद्धा साल काढून कट करून घेतलेलं आहे. तर या भाज्या काळ्या पडू नयेत म्हणून ह्या सगळ्या भाज्या मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि यामध्ये पाणी ओतून घेते. तर पाणी ओतताना या सगळ्या भाज्या बुडतील इतपत पाणी ओतायचं आहे. तर मी आता टोमॅटो एक कांदा घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाकळ्या लसूण घेतलेले आहे. तर कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायची आहे, त्यासोबत मी लसूणसुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे. तर आता एका कढईमध्ये कढई छान तापू दिली आणि त्यामध्ये पळीभर तेल घालून घेतलं. तेल छान तापलं की यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं घातलं. जिरंसुद्धा छान तडतडलं की मग यामध्ये बारीक चिरून घेतलेली लसूण घालून घेतली. आता लसूण थोडी छान अशी गुलाबी रंगावर होऊ द्यायची आहे. आता यामध्ये पाव चमचा हिंग घातलं. आता इथे मी कढीपत्त्याचे हे काळेच टाकते कारण ती आमच्याकडे जे कढीपत्ते लावलेले आहेत ते मोठी पानं होत नाही आहेत. त्याचबरोबर मी लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत सुक्या 2 ते 3. छान ही फोडणी खमंग करून घेतली परतवून. आता इथे कांदा घेतलेला आहे चिरून, तो सुद्धा घालून घेतला. आता हा कांदा छान परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. आता यामध्ये पाव चमचा मीठ घातलं, कांदा छान पोळायला हवा म्हणून. मीठ घातल्यामुळे कांदा छान आणि लवकर पोळला जातो, नाहीतर कांदा कधीकधी करकर दाताखाली गावतो. तर 1 मिनिटभर हा कांदा थोडा गुलाबी रंगावरती परतायला आला की यामध्ये टोमॅटो घालून घेतला. तर टोमॅटो छान लाल रंगाचा घ्यायचा आहे, त्यामुळे आपलं जे सांबार आहे ते सुद्धा छान असं लाल बनणार आहे. तर आता कांदा आणि टोमॅटो छान पोळलं जावं म्हणून मी झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता 2 ते 3 वेळा झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे कांदा आणि टोमॅटो छान असं फिरून घेतलेलं आहे. तर मध्ये झाकण ठेवलेलं आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घेतलेलं आहे. आता यामध्ये घरचं लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे कलरसाठी. काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. छान परतवून घेतलं. आता यामध्ये चिरून घेतलेल्या भाज्यासुद्धा घालून घेतल्या किंवा या भाज्या तुम्ही कुकरमध्ये पाणी न घालता म्हणजे या भाज्या घातलेल्या डब्यामध्ये पाणी न घालता वाफवून घेऊ शकता.
तर आता मी हा जो मसाला वापरते तो मागच्या व्हिडिओ मध्ये केलेला आहे. ही गन पावडर केलेली आहे मी. तर हा मसाला गन पावडरची रेसिपी आणि सांबार मसाल्याची रेसिपी सेमच आहे. तर हा जो मसाला आहे तो मी यामध्ये 2 चमचे घालून घेते. यामध्ये हा मसाला घातल्यामुळे हे जे सांबार आहे ते छान असं थोडं दाटसर आणि मस्त चवीचं बनतं. आणि हा मसालासुद्धा एकदम घरीच बनवलेला ताजा मसाला आहे. त्यामुळे या मसाल्याची सांबारची चव एकदम भन्नाट अशी झालेली आहे. तर यामध्ये मी आता थोडं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. गरम पाणीच घालायचं आहे, त्यामुळे या ज्या सांबाराला जे कलर आहे तो चांगला मेंटेन राहतो. आता थोडं झाकण ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण ह्या भाज्या 50 ते 60% शिजवून घ्यायच्या आहेत. तर आता ह्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत आणि ही शिजवून घेतलेली डाळसुद्धा मी घालून घेते. कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटीभर मी पाणी घातलं आणि हा कुकरचा डबा छान असा विसळा मारून घेतला. तर तुम्हाला जसं सांबार आवडतं, घट्ट पातळ, त्याप्रमाणे तुम्ही बेतानं या सांबारमध्ये पाणी घालू शकता. तर आता मी पाणी घातलेलं आहे इतपत आणि हे सांबार आपल्याला अजून एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे या सांबाराला. आता तुम्ही बघाल छान अशी उकळी आलेली आहे, छान असं शिजलेलं आहे यातील सगळ्या भाज्या. हे सांबार छान बनलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि त्याचबरोबर इथे मी घरचीच गावठी चिंच घातलेली आहे. याऐवजी तुम्ही मार्केटमधली रेडीमेड चिंच वापरू शकता किंवा आमसूलसुद्धा वापरू शकता. आणि मी इथे सुपारी एवढा गूळसुद्धा वापरलेला आहे, म्हणजे या सांबाराची चव आंबट गोड अशी छान बनते. तर इथे मी कोथिंबीर वापरलेली नाही आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आता कोथिंबीरसुद्धा बारीक चिरलेली वापरू शकता. तर तुम्ही सांबार बघा इथे खूप मस्त दाटसर असं थोडं घट्ट असं झालेलं आहे. म्हणजे पाणी एका बाजूला आणि डाळ एका बाजूला, भाज्या एका बाजूला असं हे सांबार बनलेलं नाही आहे. खूप मस्त असं हे सांबार बनवून झालेलं आहे. तर हा जो मसाला यामध्ये मी वापरलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. तर संपूर्ण आपली इडली, चटणी आणि सांबार बनून तयार आहे. तर चटणीची सुद्धा रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. ती संपूर्ण गन पावडर आणि चटणीची रेसिपी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये थट्टे इडलीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि ही इडली बघाल तुम्ही, ती मोडून दाखवते मी. खूप सॉफ्ट बनलेली आहे, आतूनसुद्धा तितकीच जाळी आलेली आहे या इडलीला. आणि आता श्रावणी सर्व करते, खाते म्हणजेच. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया. बाय बाय.